नमस्कार. दारिद्र्य रेषेखालील जे काही महाराष्ट्रातील नागरिक आहेत त्यांना सरकारने रेशन कार्ड दिलेले आहे. त्यासाठी आता आनंदाची न्यूज आलेली आहे. राशन कार्ड धारक नागरिकांना प्रत्येक महिन्याला 16 वस्तू ह्या फुकट देण्यात येतील असे महाराष्ट्र राज्य सरकारने सांगितले आहे. लोकसभेचा निकाल लागण्या अगोदरच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी 5 किलो राशन मोफत देण्याचे सांगितले होते आणि आता सोबतच महाराष्ट्र राज्य सरकारमार्फत त्या राशन कार्ड धारकांना इतर 16 वस्तूही मिळतील असे सांगितले आहे. मित्रांनो, त्यात तांदूळ, गहू, डाळ, तेल अशी जीवनावश्यक गोष्टी आहेत जे असे लोक त्यांना खरेदी करू शकत नाहीत त्यांनाकरिता हे देण्यात येणार आहे. दारिद्र्य रेषेखालील जे काही कुटुंब आहेत त्यांची बालके चांगली राहावेत, कारण जे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब असतात ते त्यांच्या बालकांना चांगला आहार देऊ शकत नाहीत. यामुळे मुलेही कुपोषित होतात व विविध प्रकारचे आजार पसरतात. असे होऊ नये म्हणूनच या योजनेचे उद्दिष्ट आहे. म्हणूनच या दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना 5 किलो धान्य याबरोबरच इतर 16 वस्तूही फुकट देण्यात येणार आहे. मित्रांनो, केशरी रेशन कार्ड, पांढरे रेशन कार्ड, पिवळे रेशन कार्ड असे रेशन कार्डाचे प्रमुख 3 प्रकार असतात. ज्यांचे पिवळे रेशन कार्ड असते त्या नागरिकांना 5 किलो गहू आणि महाराष्ट्र राज्य सरकारने जारी केलेल्या 16 वस्तूही फुकट मिळतील. मित्रांनो, तुमच्याकडे जर ते पिवळे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ मिळेल. तुमच्या कुटुंबाचे नाव जर रेशन कार्डमध्ये ॲड झालेले नसेल तर लवकरच नाव ॲड करून घ्या, जेणेकरून तुमच्या घरातील सदस्यांचे नाव जर त्या रेशन कार्डमध्ये राहत नसेल तर तुम्हाला त्यांचे राशन मिळणार नाही. या कारणामुळे तुम्हाला धान्य कमी मिळते व त्या योजनेचा लाभ मिळणार नाही. जे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आहे त्यांना आता 2024 या वर्षापासून मोफत धान्य त्याचबरोबर 16 जीवनावश्यक वस्तू दिल्या जाणार आहेत. दारिद्र्य रेषेखालील कुटुंब यामुळे त्यांच्या जगण्यासाठी आधार होईल आणि त्यांची आर्थिक बचत देखील होणार आहे. पण ज्या जीवनावश्यक 16 वस्तू मिळणार आहेत त्याची शासनाने अधिकृतरित्या घोषणा केलेली नाही व त्यामध्ये कोणत्या वस्तू मिळणार आहे याची देखील घोषणा केलेली नाही. त्यामुळे लवकरच या योजनेची उलगडा होणार आहे. लवकरच या योजनेचा व या वस्तूंचा देखील उलगडा होणार आहे. देखील नोंद आपल्या रेशन कार्ड धारकांनी घ्यायला हवी. तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ व महाराष्ट्र शासनाच्या नवीन योजनांची माहिती पाहण्यासाठी चॅनलला आपलं सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.